रेलिंगच्या जवळ आहेत त्यांना विनंती राहील की टावरच्या बाजूला जे कोणी प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती राहील प्लीज आपण थोडेसे दूर उभे राहा. मगाशी एक टावर बंद झाला होता, लक्षात असू द्या. आणि कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी करंट लागू शकतो. विनंती राहील थोडे थोडे मागे व्हा. मॅचला सुरुवात झाली. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर पुन्हा एकदा जमल्या तमाम हॅलो चेक वन मॉनिटर वॉल्यूम. पुन्हा एकदा जमल्या तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमीचे क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित दहिवली धमाका बाईकचं शोरूम असलेली क्रिकेटची महास्पर्धा ऑन साइडला टर्न केलाय, स्वीप केलाय, बॉल चाललाय मागे अलॉंग दी कार्पेट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार. क्या बात आहे. सप्त हिंद केसरी मोठ्या लक्ष्याचे मालक किरण शेठ राऊत खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्यांचा वाढदिवस देखील आपण साजरा केला व्यासपीठावरती. आम्ही नेहमी सांगतो की महाराष्ट्राच्या मातीतील खेळ तो म्हणजे बैलगाडा शर्यत क्रिकेट आणि त्यासोबत कुस्ती आणि कबड्डी. या खेळानं फार महत्व आहे. ऑन साइडला टर्न केलाय, पाठवलं या बॉलला बाउंड्रीला, याच्या बाहेर डीप मिड विकेट क्लिअर करत असताना पहिला टप्प्यावरती चौकार. तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्या बैलानं आपल्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर अखंड भारतभर केलं, बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने ज्या बैलानं आपलं आणि आपल्या मालकाचं नाव कोरलं ते नाव म्हणजे सप्त हिंद केसरी मोठा लक्ष्या. आणि खऱ्या अर्थाने त्या बैलाचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही ऐकत आहात. बैलगाडा शर्यत सध्याच्या घडीला अखंड महाराष्ट्रभर सर्वांचा आवडता खेळ राहिलेला आहे आणि गाडा मालक होणं काही सोपं नाहीये. आपला बैल जोडा खऱ्या अर्थानं बिनजोडच्या क्षेत्रामध्ये पळवणं. नेक्स्ट मॅच खरवई विरोधात भोज आणि अमोलजी अधिकारी साहेब आपण या आपला सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. साकुर्डी शहापूरचे उद्योजक आहेत, आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. सदाशेठ धुळे साहेब यांचं आगमन झाले. आमचे हरिजी धुळे साहेबांचे बंधुश्री आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आमचे परेजी धुमाळ दिनेश धुळे यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आज भरपूर बिझी शेड्यूल होता परेश दादा, त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष आहे कारण भरपूर पाहुण्यांचा इथे मात्र मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. काशीनाथजी इरमाणी साहेबांचं आगमन झालं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सुधीरजी धुळे साहेब यांचंही आगमन झालं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि आमचे रितेशजी गडगे साहेब त्यांचं आगमन झालं आहे, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. MR पॅनल सौदा तुम्ही पाहतायत. बदलापूरची A1 जोडी जबरदस्त कार्य त्यांच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलंय. राहुलजी चव्हाण सर असतील, बदलापूर मानकिपलीचे नामांकित क्रीडा समालोचक. खरे तर बदलापूर करांच्या मनावरती अधिराजा गाजवलेली खऱ्या अर्थानं A1 जोडी म्हणजे मॅडी सर अर्थातच महेशजी धुले सर बदलापूर जबेली आणि त्यासोबत तुम्ही पाहतायत बदलापूर मानकिवली राहुलजी चव्हाण सर. चला इतका वेळ घेऊ नका सरावासाठी मित्रांनो, प्लीज मॅच लगेच ऑन करा. सामना 4 षटकांच्या गोष्टीची नोंद घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा 13 आलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजी मार्कवरती ऋतिक होतोय सज्ज. खऱ्या अर्थाने यापूर्वीच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ज्याने 58 धाबा कुठल्या तोच सध्या सजल स्ट्रायकिंग एंड वरती ऑन साइडला लॉप करायचा होता. सजलला सध्या तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती, ज्यानं यापूर्वी या क्रीडांगणावरती अक्षरशः धुमाकूळ घातला. दाबांचा पाऊस आणि अक्षरशः पाऊस पाडला. ऑन साइडला खेळायचा होता.
संपर्क झाला नाहीये. हा ना येस नो वेट. तात्पूर्वी एक रन कंप्लीट केली गेली आहे. सुपर रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. प्रतीकजी चौधरी साहेब आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. प्रतीकजी चौधरी साहेब या आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. प्रतीकजी चौधरी साहेब आणि गणेशजी चौधरी साहेब आपण या. बबलू पाटेकर साहेब आपण या. चला 85 बाद आपण घालू नका विनंती आहे. पंचाचा निर्णय असेल त्यावरती आपल्याला अंमलबजावणी करायची याची आपण नोंद घ्यायची आहे. आपण वाद घालू नका. पंच डॉट बॉल असेल की 2 धावा असतील. डॉट बॉल असेल. दिगंबरजी सुरेश यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ऑपरेटर रोहित चिपले आमचे डीजे ऑपरेटर त्यांना मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. अभिनंदन. डीजे रोहित. थांब. थँक्यू सो मच. खरं तर आज वर्षातील खास दिवस किरण शेठ राऊत यांचा वाढदिवस सोहळा आपण पाहतोय. खरं तर खासगावचे उपसरपंच आहेत आणि नेहमीच विकासाचे महामेरू म्हणून किरणजी राऊत साहेबांची ओळख आहे आणि आज त्यांचा वाढदिवस सोहळा आहे. खरं तर आमचे पूर्ण सापेगाव आणि पोदार एव्हरग्रीन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर किरणजी राऊत साहेबांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत आणि उद्या आपण पाहतोय खास करून किरणजी राऊत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा आपण पार पाडतोय पोदार सापेगाव नगरीमध्ये. त्यामुळे या सर्व सापेगावची टीम आमची संतोषजी बामगुडे असतील, बंटी पाटील असतील, हे देखील आता शुभेच्छा देण्यासाठी जोडले गेलेत. हरीजी पंढरीनाथ धुळे साहेब आमदार चषकाचे दमदार आयोजक त्यांना तुम्ही पाहताय. शुभेच्छा आता देत असताना आमचे किरणजी राऊत साहेब आणि बालकृष्ण मुंडे साहेब देखील शुभेच्छा देतात. देखील चव्हाण देखील आता शुभेच्छा देतात. आमचे किरण शेठ राऊत यांचा सन्मान या मंचावरती होतोय. आज खरं तर वाढदिवस सोहळा आहे किरणजी राऊत साहेबांचा आणि त्यांना या आयोजन कमिटीच्या माध्यमातून देखील वाढदिवसाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. उद्या खरं तर यायला विसरू नका. पोद्दार इव्हरगिन आणि सापेगावच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. या सर्व महिला वर्गांना खरं तर उद्या खास करून आमंत्रित आहे. सापेगाव आणि पोदार एव्हरग्रीन. खरं तर उद्या पुन्हा एकदा आमदार किसनजी कतोरे साहेब, त्यानंतर आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिला खरं तर आमदार ताई सुरभाताई गणपतशेठ गायकवाड यांचं आगमन झालं होतं. त्या देखील उद्या जोडल्या जातील त्या कार्यक्रमामध्ये. जितेंद्र श्याम डाक्की साहेब अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण, राजेश सावळाराम पाटील साहेब अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष हे देखील उद्या जोडले जातील. त्यामुळे निमंत्रक आमच्या सुवर्ण किरण राऊतताई यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय सर्वांना इन्व्हिटेशन इथे मात्र देण्यात आलंय. त्यामुळे त्या सर्वांचा आभार आपण व्यक्त करू. दोन षटकाचा खेळ संपन्न. 22 धावा एक आघाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजय काठवले आपण स्कोरिंग साठी या लवकर. ऑन साइडला आडव्या बॅटनं सजलचा प्रयत्न होता खरं तर पूल करण्याचा.
अयशस्वी राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. ज्या सजलनं धाबांची गती वाढवली होती, ज्या सजलनं आक्रमण केलं होतं, तो सजल सध्याच्या घडीला स्ट्रगल करताना तुम्हाला पाहायला मिळेल. धाबसंख्येची गती वाढवायची असेल तर सजलला मोठे फटके खेळावे लागतील. कोला टाकला होता, परफेक्ट यॉर्कर. हे दोन संघ जे एकमेकांच्या समोर आहे, त्यांनी खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च अंक गाठण्याचा प्रयत्न दोन्ही संघांनी केला होता. दोन्ही संघांनी पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना त्यांच्या पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर ताबडतोड खेळी साकारली होती. ओले कॅम्प या संघाने 81 धाबा बनवल्या. दुसऱ्या बाजूला श्री 11 सांधई या संघाने देखील आपण पाहिलं तर जवळपास 76 धाबा बनवल्या होत्या. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. अप्रतिम झेल टिपला मैदानामध्ये. विकेटचं पतन करत असताना गोलंदाज वैभवच्या खात्यामध्ये सफलता आणि धक्का क्रमांक दुसरा ओले कॅम्प अकल्प्या संघाला. विकेटचं पतन झालंय. नुकता दुसरा धक्का लागलाय ओवे कॅम्प अकल्प्या संघाला. हो, आणखीन एक. यावेळेस देखील आपण पाहतो यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. खरं तर हास्य सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे ज्युनियर भाऊ कदम आमच्या अंकोजी भालेराव साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे ऋषिकेश मोहन भालेराव यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. खरवे गावचे पोलीस पाटील आमचे मोहनजी भालेराव साहेबांचे चिरंजीव आहेत आमचे ऋषिकेशजी भालेराव यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बिहाइंड द विकेट. यष्टांच्या मागे बॉल गेला, पुन्हा एकदा अडबलं गेलं. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. ज्या वेळेस खरं तर सजल ताबडतोड बॅटिंग करत होतं त्यावेळेस आपण पाहिलं तर धाबांची गती प्रचंड वाढत होती, पण यावेळेस आपण पाहतोय धाबांची गती सजलची कमी राहिली. संघाची सांघिक धावसंख्या देखील मंदावली गेली. ऑफ साइड मध्ये ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल. रनआउटची विकेट मिळण्याची संभावना. आणि इथे मात्र काय घडलंय. आता धाबा किती मिळतील पंचांचा अधिकृत इशारा की या 6 धाबा असतील. यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कैलाजी सुरेशे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. चला दोन टीमचे कॅप्टन खरबई विरोधात भोज. कॅप्टन आपण या टॉससाठी आपण यायचं आहे. आज खरं तर वर्षातील खास दिवस नंदूमामा बागराव यांचा वाढदिवस आहे. पुन्हा टीम श्री गणेश दैवलीच्या माध्यमातून नंदूमामा बागराव तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. नरेश साळेकर आणि विवेकजी चौधरी यांना विनंती आपण या. आपलंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 9.67 सध्या रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हर नंतर 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओवे कॅम्प अकल्प्या संघाच्या आपण पाहतोय. चला सराव बंद करा, लगेच सामना सुरू करा आपण.
दिगंबरजी सुरेश यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत खऱ्या अर्थानं डीजे रोहित यांनी भारत बैलाचं सॉन्ग जे प्ले केलं, रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह बदलापूरचा आणि दहिवलीकरांचा अभिमान अर्थातच भारत बैलाचं संगीत वाजवल्याबद्दल तब्बल डीजे ऑपरेटरसाठी आपण पाहिलं तर 1 2 3 नव्हे 5,000 रुपयांचा धनादेश आलेला आहे. क्या बात आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय स्विंग अँड मिस डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं तर डीजे ऑपरेटरला खऱ्या अर्थानं आज पैशांचा हार घातला गेल्या गेल्यात. प्रचंड पारितोषिक त्यांना देखील मिळालेत. राज गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला टर्न केला, फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पण फिल्डर पोहोचलेत आणि इथे संधी आहे. पंचांकडे पाहिलं जाईल आणि फिंगर अप. चिक नहीं पारितोषिक ये तो अभी जाकी है प्रथमेश, पिक्चर अभी बाकी है. अड्ड्यात उडवतो गुल्लाला भडक बैलगाड्याचा नादायर चिक. एकदम कडक. आमचे मंगलदास मार्केटचे अध्यक्ष अंकुजी बालेराव साहेब शुभेच्छा देताना किरणजी राऊत साहेब यांचा सन्मान ते करतात, कारण आज किरणजी राऊत साहेबांचा वाढदिवस आहे. मोठा लक्ष बैलाचे मालक आपण पाहतोय किरणजी राऊत साहेब, त्यांचा सन्मान या मंचावरती होतो आहे. आणि खरं तर आरेजी धुळे साहेब ज्युनियर भाऊ कदम म्हटलं तरी हरकत नाही आहे, असे आमचे अंकुजी बालेराव साहेब जे हास्य सम्राट म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय किरणजी राऊत साहेबांना आता शुभेच्छांचा वर्ष होतोय. आमचे चेतनजी गजानन धुळे साहेब असतील, सचिनजी धुळे हे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही वारंवार जर ऐकलं संगीत सप्त हिंद केसरी भारत बैलाचं संगीत तुम्ही ऐकतात. सप्त हिंद केसरी लक्षा बैलाचं संगीत तुम्ही ऐकतायत. ज्या बैलांनी आपल्या मालकाचं नाव अखंड बैलगाडा शर्यत इतिहासामध्ये अजरामर केलं, ज्या बैलांनी सुवर्ण अक्षराने आपल्या मालकाचं नाव या बैलगाडा क्षेत्रामध्ये कोरलं, त्या दोन्ही बैलांचं गुणगान गाणारं संगीत सध्याच्या घडीला तुम्ही ऐकत आहात. जबरदस्त संगीत. मजिद्रजी धुळे यांचं आगमन झाले, त्याने विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कैलाजी सुरेश आपली वाट पाहतात, या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आज राहुल सरांना मात्र वारंवार बसते ठेवले गेले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर आमचे बेरुली गावचे उद्योजक समाजसेवक अप्पाशेठ वारे यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे जुगनूबाई शेख यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. येस, आणखीन एकदा मात्र पंचांनी सहमती दर्शवली आहे. आणखीन एक फलंदाज बाद झाले तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त भन्नाट गोलंदाजी झाली. शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर लाजबाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31, 31 आणि 32चं टार्गेट. चला दोन टीमची कॅप्टन या आपण भोज विरोधात खरबई.
फायनान्सचे मॅनेजर अक्षयजी कडव यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती या. तेजसजी कांबरे आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. मी भाविक शेठ गडगे यांना विनंती करेल आणि जितेश शेठ गडगे यांना विनंती करेल. या भाविक आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. पिंटा शेठ गडगे यांचे चिरंजीव आहेत भाविक आणि जितू शेठ गडगे यांचे चिरंजीव जितेश. चला आमची एवन जोडी यांचं आगमन झालंय. अप्पा शेठ वारे साहेब आणि जुगनू शेठ शेख यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती या. हरीजी धुळे साहेब आपली वाट पाहत आहेत त्यामुळे या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण टॉस संपन्न करतोय. भाविक आणि जितेश यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करतोय. छापा आहे. टॉस इथे जिंकलाय टीम भारत प्रेमी 11 बोध संघाने. त्यांनी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय आणि आय थिंक खरबेला जे हवं होतं ते मिळालंय. त्यामुळे हा सामना 3 ओव्हरचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बदलापुराची एवन जोडी आता दाखल झाली आहे. हरीजी मंडळनाथ धुळे साहेबांचे जवळचे मित्र विश्वासू सहकारी आप्पा शेठ वारे आणि जुगनूबाई शेख यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आप्पा शेठ वारे, जुगनूबाई शेख आणि आमच्या अंकोजी भालेराव ज्यावेळेस उपस्थित असतील ना त्यावेळेस पोट धरून असल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आहेत हे देखील विसरून जमणार नाही आहे. बदलापूर क्रिकेट असोसिएशन ठाणे जिल्हा कबड्डी खरं तर कबड्डी क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे. आमचे राष्ट्रीय पंच म्हणून त्यांची ओळख आहे. आप्पा शेठ वारे यांचं आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आमचे सह आयोजक खरं तर पहिल्या रात्रीपासून सांगितलं होतं दिगंबर सुरेश यांनी की ज्यावेळेस माझी इंटरव्ह्यू होईल त्यावेळेस हरीजी पंढरनाथ धुळे साहेब यांचे कट्टर समर्थक राईट हँड दिगंबर सुरेश यांचं आगमन झालंय आणि त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. प्रथमेश आपण कुठे असेल तर या. प्रथमेश ठाकूर. प्रथमेश ठाकूर आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. प्रथमेश ठाकूर आपण कुठे असाल तर आपण माईकशी संपर्क साधा. हर माईक चेक. गुरुदास सज्ज होतोय. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. कव्हरला खेळाडू उपस्थित मिळेल ती सिंगल. 32 धाबाचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि आता त्याच धाबा चेस करत असताना मी म्हणेन राज गोरे आउट झाला. निकेश भोईर आणि ऋतिक कोळंबे ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. नितेश कोळंबे आहेत. मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. श्री 11 जयशंकर चांदई विरोधात अक्कलपे या दोन टीमच्या दरम्यान मॅच. टॅप करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. बॉलला उत्तम फेक करेल दरम्यान मिळेल ती सिंगल.
लवकर आलाय, धावफलक पुढे सरकतोय. हलक्यातनं बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. 32 धावांचं टार्गेट तुम्हाला पारमेंट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु घडलंय काय पाहावं लागेल. धाव एकवटण्याचा प्रयत्न होतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले मार्गस्थ आहे. 10 धावा फलकावरती जोडले गेल्यात. एक सिंगल धाव इथे मिळेल. सिंगाच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 11 11 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 32 धावा इथे रोखायचे, त्यात अनुषंगाने आता गोलंदाजी करावी लागेल. एक मोठा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अजय काठवले आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्कोरिंग करण्यासाठी. धावफलक तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 धावा फलकावरती जोडले गेल्यात, त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे. क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज आता दाखल होतोय. षटक क्रमांक 2 अक्षय आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्टार्टिंग वरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. ऋतिक कोळंबे आणि त्याच्या साथीनं नितेश भोईर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. चांगला क्रिकेट या मॅचमध्ये खेळलाय जयशंकर चांदईनं देखील. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय, धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम चांदई संघाला फलंदाज बाद. क्या बात आहे. बदलापूर शहराचे भाग्य विधाते, शिवसेना उपशहर प्रमुख आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळख आहे प्रवीणजी राऊत साहेबांचे आणि त्यांचाच गुणगान गाणारे संगीत. खोदून काढलाय, फटका चांगला ऑन साईडला वळवलाय, बॉल सारा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक चिकी सिंगल मेल, सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील वेगानं पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 12. धावफलक पुढे सरकतोय 12. अजूनही 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावाची गरज आहे. या वेळेला देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. भगवानजी देशमुख साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. भाई आपण या मंचावरती, आपलं बडपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक आता सिंगलच्या साथीला पुढे सरकेल. वैभव थेर मैदानावरती दाखल झालाय. या मॅचमध्ये वैभव थेरवरती भरपूर मोठी जिम्मेदारी आहे, परंतु मागील मॅचमध्ये कासगाव सारख्या संघाच्या विरोधात ज्याने मात्र जवळजवळ 85 धावा उभारल्या होत्या, तो संघ आपण पाहतोय कुठेतरी आता थोडासा पिछाडीवरती पडलाय. कारण कासगाव संघ म्हटला की गोलंदाजी त्यांचा हत्यार आहे आणि नेहमीच चांगली गोलंदाजी ते करत असतात. परंतु या मॅचमध्ये त्यांनी देखील जवळजवळ फक्त आणि फक्त 6 धावांनं हा सामना गमावला होता. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता थांबली आहे. 14 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आता
बॉलचा इशारा बनत आमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यामुळे धावफलक 14 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे अजून 18 धावाची गरज आहे या मॅचमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या बायरीच्या माध्यमातून आपण पाहतोय 4K क्लॅरिटी तुम्हाला पार मिळेल. गौरवजी सामंत आणि त्यांची पूर्ण टीम भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. 15 बॉल आणि 18 धावाची गरज आहे आता या मॅचमध्ये. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 14 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. वेळ थोडंसं जास्त घेतात अक्षय, त्यामुळे विनंती आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करतोय. ऑन साईडला खेचलाय, फटका चांगला आहे. ऑन साईडला लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभव तेरच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. आमचे प्रतीकजी तेलंगे साहेब देखील आहेत, त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे कपिलजी मसने साहेब आहेत, शेलूगावचे उद्योजक, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. साजनजी देशमुख, रोशन बागराव, तुमचंही मनपूर्वक स्वागत. पवन म्हटलं की 12चा वेग, आणि आमचे पवनजी देशमुख, तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. धनंजय देखील आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सूरज म्हात्रे, आज करबई टीमला सपोर्ट करण्यासाठी सूरज म्हात्रे दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. वेलकम सूरज या स्पर्धेच्या माध्यमातून. नाही, एक काळ सूरजने देखील गाजवलाय एसटी रक्षकाच्या भूमिकेत. आपण नेहमीच सूरजला पाहिलाय बुम बुम म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या उद्योग क्षेत्रामुळे थोडेसे क्रिकेटपासून दूर आहेत, परंतु चांगला क्रिकेट त्यांनी देखील खेळलाय. आणि गौरव म्हात्रे म्हटलं की तो सूरजच्या तालमीमध्ये घडलाय, या शंकत नाही आहे. ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटला फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका. त्या फटक्याचा झटका लागतोय टीम अक्कलबे संघाला. धावा मिळतील 6 चांदई टीमला, षटकार. आज उपस्थिती पाहिली आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र, आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी बदलापूरच्या नगरीमध्ये प्रथमच आगमन ज्यांचं होणार आहे, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेश लंके साहेबांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करू या दहिवलीच्या नगरीमध्ये. दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच, एका बाजूला टीम अकल्पे आणि दुसऱ्या बाजूला श्री 11 जयशंकर चांदई, या दोन टीम मध्ये चालू असलेली लढत. आणि आता आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, ऑटो कॉम बॉक्स. योगीजी देशमुख यांचं आगमन झालंय, विनंती आपण मंचावरती या. आणि आज ठाण्यावरून खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतो आमचे तन्मयजी देशमुख यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दवेली म्हटलं की मुंडे, देशमुख, गवळी हे नावं आपण साथीने ऐकत असतो. काठवले असतील, सुरुशे असतील, गाडे असतील, मगर असतील, आणि त्यातल्या त्यात आमचे मंगेजी मगर, सुरेंजी मगर आणि आमचे महेशजी मगर यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक पुढे सरकतोय चौकाराच्या साथीला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर आर लेवल, त्यामुळे आता फक्त एका धाब्याची गरज आहे. दहिबरी धमाका ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर भरपूर मोठी जिम्मेदारी असते या स्पर्धेची. मग महेशजी धुळे असेल, यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. राहुल चव्हाण, माझ्या देखील खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. आणि नेहमीच बालकृष्ण मुंडे असतील, निकीजी चव्हाण, गजेंद्र गडगे यांच्या विश्वासाला आम्ही देखील मान देत असतो. आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय नेहमीच सातत्य